शिक्षक बंधू भगिनींनो, मी केजल चव्हाण 1965 पासून तर 2005 पर्यंत 40 वर्षाची सेवा केल्यानंतर मी निवृत्त झालो आणि शिक्षक संघामध्ये 55 वर्षापासून मी कार्यरत आहो. बापूसाहेब घोळगोळे, प्रयद दातार, अंजीकर सपाटे, राजाराम शुक्ला, मिर्झापुरे यांच्याबरोबर मी काम केलं. विदर्भ शिक्षक संघाचा जनरल सेक्रेटरी म्हणून मी 2005 माझी जबाबदारी पुढच्या येणाऱ्या पिढीवर सोपवली आणि सध्या मी निवृत्तीचं जीवन जगत आहो. माझ्याकडे येणाऱ्या ज्या केसेस आहेत त्या केसेससुद्धा जर आल्या त्या मी घेतो, मार्गदर्शन करतो शिक्षकांना. आज मार्गदर्शनाचा विषय आहे शाळा समिती. MEPS रूल 1981 प्रमाणे आपण जर पाहिलं तर MEPSच्या रूल नंबर 2E मध्ये शाळा समितीबद्दलची माहिती दिलेली आहे. रेग्युलर शाळेची सर्व कामे, शाळेच्या अपॉइंटमेंटसुद्धा जर कोणाला जर करायची असतील तर ती शाळा समिती करते. म्हणून ही शाळा समिती फार महत्त्वाची आहे. शाळा समिती तुमच्या शाळेचं बजेट, तुमच्या शाळेत मिळणारी ग्रांट, तुमच्या शाळेला मिळणारी टर्म फी, सगळा हिशोब तो तुम्हाला शाळा समितीसमोर पेश करावा लागतो. तुमचे रिझल्ट जे असतात त्याच्यावर चर्चा ती करावी लागते. सगळ्या प्रकार अदर दॅन हेडमास्टर अँड असिस्टंट मास्टर सगळ्या अपॉइंटमेंट्स या शाळा समितीच्या मंजुरीनेच होतात आणि शाळेची एकूणच प्रगती ही या शाळा समितीवर अवलंबून असते. अनेक शिक्षकांना हे ठाऊक नाही की शाळा समितीचे काय पॉवर्स आहेत. सगळ्यांसाठी म्हणजे शाळेच्या डे टू डे कामासाठी सुद्धा शाळा समिती ही जबाबदार पकडली जाते. उदाहरणादाखल एखाद्या शिक्षकावर एखाद्या शिक्षकाला जर नोटीस द्यायची असेल, त्याच्या सुट्ट्या मंजूर करायच्या असतील अदर दॅन कॅज्युअल लीव, त्या जर मंजूर करायच्या असतील तर त्याची मंजुरीसुद्धा शाळा समिती देते. ते शाळा समितीसमोर ठेवलं गेलं पाहिजे. एखाद्याचं रिटायरमेंट असेल ते सुद्धा शाळा समिती, हेडमास्टर आणि असिस्टंट मास्टरसाठी मॅनेजमेंट, पण सगळं काही शाळा समितीवर असते. मी आज शाळा समितीचे काही बारकावे तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहोत. एक, शाळा समिती बनते कशी. शाळा समितीचा अध्यक्ष एक हवा असतो. हा अध्यक्ष हा संस्थेचा अध्यक्ष किंवा त्याचा प्रतिनिधी, त्यांनी दिलेला प्रतिनिधी हा अध्यक्ष असतो. त्यानंतर संस्था आपले 3 प्रतिनिधी देते. हे 3 प्रतिनिधी म्हणजे 3 आणि 1 अध्यक्ष असे 4 असे मॅनेजमेंटचे 4 लोक असतात. त्यानंतर हेडमास्टर हा एक्स ऑफिशियल सेक्रेटरी असतं. एक्स ऑफिशियल सेक्रेटरी हेडमास्टर असतो. तो हेडमास्टर 5 झाले. त्यानंतर शिक्षक प्रतिनिधी हा स्ट्रिक्टली सेवा ज्येष्ठतेप्रमाणे घेण्यात यावा असा MEPS रूल आहे. यामध्ये कोणीही आपल्या मनाने बदल करू शकत नाही. दरवर्षी शिक्षक हा सेवा ज्येष्ठतेप्रमाणे क्रमाक्रमाने एक जण त्याच्यामध्ये घेतला जातो दरवर्षी. त्यानंतर एक नॉन टीचिंगचा प्रतिनिधी असतो, ज्याच्यामध्ये क्लास 3 म्हणजे क्लर्क आणि क्लास 4मध्ये लॅब अटेंडन्स, त्याच्यानंतर चपराशी या वर्गाचा समावेश असतो. 1 वर्ष क्लर्क तर दुसऱ्या वर्षी क्लास 4 एम्प्लॉईला घेतलं जाते. अशा पद्धतीने जर पाहिलं तुम्ही तर मी पुन्हा एकदा म्हणेन की 4 प्रतिनिधी अध्यक्षासह 4 प्रतिनिधी मॅनेजमेंटचे,
एक प्रतिनिधी हा हेडमास्तर, त्याच्यानंतर 6वा प्रतिनिधी हा शिक्षक प्रतिनिधी, नंतर 7वा प्रतिनिधी हा नॉन टीचिंगचा प्रतिनिधी असतो. आता मी तुम्हाला असं म्हणेन की हे जे 3 सदस्य जे निवडले जातात अदर दॅन हेडमास्टर, त्याचा एक खाली एक क्लॉज दिलेला आहे. त्या क्लॉजमध्ये असं दिलेलं आहे की जर तुमची शाळा ही पब्लिक ट्रस्ट ॲक्टनुसार जर रजिस्टर्ड असेल तर ते जे 3 प्रतिनिधी असतात ते 3 प्रतिनिधी हे मॅनेजमेंटचे फाउंडर मेंबर असले पाहिजे. म्हणजे बेसिक जेव्हा तुमची ही काय म्हणता येईल त्याला संस्था रजिस्टर्ड होते आणि ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन जे प्रतिनिधी असतात त्यांना आपण फाउंडर मेंबर म्हणतो. तर ते 3 फाउंडर मेंबर पाहिजे आहेत. त्या 3पैकी 2 जण मरण पावले असतील, एकच जण जिवंत असेल, तर हे 2 जण निवडण्याचा जो अधिकार आहे हा या एकाला आहे, अध्यक्षाला नाही, संस्थेला नाही. हे लक्षात ठेवा. जर 2 असतील तर ते 2 जण मिळून हा 3रा प्रतिनिधी निवडतील मॅनेजमेंट. त्याला घ्यायचा अधिकार कोणाला आहे? या 2घांना घ्यायचा आहे. हा बारकावा अत्यंत महत्त्वाचा आहे. या बाबीकडे अनेक शाळा दुर्लक्ष करतात. अनेक शाळांमध्ये सेवा ज्येष्ठतेप्रमाणे शिक्षक घेतला जात नाही. ती शाळा समिती ही वर्षोगणिक चालत राहते. ती समिती वर्षोगणिक चालवणे म्हणजे MAPS रूलच्या अगेन्स्ट जाणे, कायद्याच्या अगेन्स्ट जाण्याचं समजतं. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. नवभारत विद्यालयाचे लोंढे नावाचे सर होते. ते एकदा मला म्हणजे आम्हाला निवड श्रेणीसाठीचं पहिलं ट्रेनिंग होतं त्याला शिकवायला आले आणि त्यांचा विषय होता शाळा समिती. त्याने हे सगळं सांगितलं, शाळा समिती कशी फॉर्म करावी, काय फॉर्म करावी वगैरे वगैरे, त्यांचे काय काय कामं असतात ते सगळे सांगितले. सांगितल्यानंतर त्यांनी असं म्हणलं की त्यांच्या शाळेचं म्हणजे त्या नवभारत जी विद्यालय आहे कुठे रेशीमबाग ग्राउंडच्या जवळ, नागनदीच्या पुलाच्या जवळ, त्या नवभारत शाळेमध्ये त्यांनी त्या हेडमास्तरांनी भगवंतराव गायकवाड ते अध्यक्ष होते, त्यांना न घेता त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाला घेतलं. स्वतःच देऊ टाकान साहेब तुमचं नाव घेऊन घेतो. त्यांनी सेक्रेटरीला अध्यक्ष बनवलं, 3 प्रतिनिधी घेतले. त्याच्यानंतर मुख्याध्यापक म्हणून स्वतः राहिले. नंतर मग शिक्षक प्रतिनिधी घ्यायचा होता. त्यांनी असं सांगितलं की मी 1 वर्ष मिडल स्कूल टीचर घेतो तर दुसऱ्या वर्षी हायस्कूल टीचर घेतो. त्यांनी सांगितलं म्हणजे 1 प्रतिनिधी राहील. त्यानंतर क्लर्क, त्या चपराशाला काय समजते, त्याला कुठे अक्कल असते, क्लास 4 एम्प्लॉईला. तो जो एक क्लर्क होता त्यांच्या शाळेतला, तोच क्लर्क वर्षोगणिक तोच प्रतिनिधी नॉन टीचिंगचा राहिला. PK देशमुख हे एज्युकेशन ऑफिसर होते. PK देशमुख ते बसले होते. सुरेश जोशी हे दुसरे डेप्टी EO, श्रीराम चव्हाण तिसरे EO आणि श्रीमती चव्हाण मॅडम असे 4 डेप्टी EO तिथे बसले होते. मी त्यांना म्हणालो की त्यांनी हे सगळं शिकवल्यानंतर मग त्यांनी म्हटलं आम्हाला किंवा काही डाऊट आहेत का तुम्हाला. मी म्हटलं हो मला डाऊट आहे. नंबर 1 पहिला डाऊट तो म्हणजे तुम्ही म्हटलं त्या सेक्रेटरीला प्रेसिडेंट म्हणून कसं घेतलं. त्यांनी लिहून दिलं का अध्यक्षांनी की याला घ्या म्हणून. तर नाही, तो सेक्रेटरी आहे, बाप म्हातारा झालेला आहे अध्यक्ष म्हणून मी याला घेतलं. असं नाही आहे, हे इलिगल आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे का? MAPS रूल तुमच्या घरचा आहे का म्हणलं. तुमच्या घरचा आहे का कायदा असतो. कायद्याच्या नियमाप्रमाणे जी तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणेच तुम्हाला काय करावं लागेल, शाळा समिती बनवावं लागेल. दुसरी गोष्ट म्हटलं तुम्ही 1 वर्ष हायस्कूलचा घेता तर दुसऱ्या वर्षी मिडल स्कूलचा घेता शिक्षक प्रतिनिधी.
नियम आहे का तो? नियमात काय म्हणलेलं आहे? सेवा ज्येष्ठतेप्रमाणे उतरत उतरत जायचं. पहिल्यांदा सेवा ज्येष्ठ शिक्षक, दुसऱ्या वर्षी त्याच्यानंतरचा शिक्षक, तिसऱ्या वर्षी त्याच्यानंतरचा शिक्षक, दरवर्षी प्रत्येकाचा नंबर येत जाईल. एक दिवस येईल मिडल स्कूल शिक्षकाचाही नंबर लागेल. म्हणलं सर, त्या ईओकडे पाहून, पी के देशमुखकडे पाहून मी म्हणलं सर, ही हॅज कमिटेड ब्लंडर मिस्टेक. MEPS मध्ये MEPS बदलवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, तो हाऊसला आहे. विधिमंडळाला आहे तो अधिकार, बाकीच्यांना नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे, म्हणलं की या स्कूल कमिटीने घेतलेले सगळे निर्णय हे इल्लीगल आहेत. म्हणजे याने आतापर्यंत जर या स्कूल कमिटीने जर ठराव करून जर शिक्षकांची अपॉइंटमेंट केली असेल तर सगळे अपॉइंटमेंट्स ह्या इल्लीगल आहेत. पण आणखी एक त्यांनी ब्लंडर मिस्टेक केलेली आहे. म्हणलं कोणची? की त्या नॉन टीचिंगच्या लोकांना अक्कलच नसते. कोणाला अक्कल असते? क्लर्कला. म्हणून एकच क्लर्क राहिला वर्षभर. म्हणलं हे चूक आहे. म्हणलं अशी जी यांनी जे बनवलेली जी स्कूल कमिटी आहे ही इल्लीगल आहे. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हा सगळ्या लोकांना की अनेक बाबतीत अनेक प्रकारचे इन्क्वायऱ्या, अनेक प्रकारच्या नोटिसेस शिक्षकांना मिळतात, तेव्हा याचा परस्पर संबंध कोणाशी असतो? स्कूल कमिटीची असतो. म्हणून स्कूल कमिट्या बरोबर आहेत की नाही ते पाहण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? प्रत्येक शिक्षकाची आहे, प्रत्येक सेवाज्येष्ठ शिक्षकाची आहे. आणि ते जर आपण जर कटाक्षाने जर पाळलं तर कोणताही हेडमास्टर ही हिंमत करणार नाही कोणतंही इल्लीगल काम करण्याची. सो मला इथे 5 मिनटं बोलू दिलं आणि तुम्ही सगळ्या लोकांनी माझं ऐकलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. सो थँक्यू व्हेरी मच. सर, तुम्ही आता बोलताना सांगितलं की त्या शाळा समितीचा जो अध्यक्ष असतो तो त्या संस्थेचा अध्यक्ष असतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं म्हटलं की जर समजा त्या अध्यक्षाने जर असं रिकमेंडेड केलं की माझ्याऐवजी यांना घ्या, तर त्यासाठी त्या अध्यक्षाला काही कारणं द्यावं लागतात का? नाही, काही कारण नाही, काही कारण नाही. त्या फक्त 2च ओळी दिल्या आहेत तिथे. अध्यक्ष किंवा त्यांनी सुचवलेला त्याचा प्रतिनिधी. मग तो प्रतिनिधी त्या मॅनेजमेंट कमिटीमधला हवा की तो तेही दिलेलं नाही. तो जो देईल, ज्या व्यक्तींना त्यांनी नाव दिलं की माझ्या ऐवजी या व्यक्तीला आपण घेण्यात यावं आणि त्या व्यक्तीचा शाळेच्या संदर्भात त्याला कुठलाही म्हणजे त्याचा संबंध नाही आहे, म्हणजे तो अगदी बाहेरचा व्यक्ती आहे, तरी त्या अशा व्यक्तींना शाळा समितीमध्ये घेता येते का? त्यांनी पहिल्यांदा काय म्हणलेलं आहे? मॅनेजमेंटचे 4 प्रतिनिधी, मॅनेजमेंटचे 4 प्रतिनिधी, त्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 3 मेंबर. कळलं की नाही? कळलं. आता या अध्यक्षाला जर आपला प्रतिनिधी द्यायचा असेल तो मॅनेजमेंटचाच पाहिजे की नाही? बरोबर. ठीक आहे, उत्तर मिळालं. ओके. आणि हे जे 3 प्रतिनिधी आहेत, हे 3 प्रतिनिधी मात्र काय पाहिजेत? फाउंडर मेंबर पाहिजेत. फाउंडर मेंबर 3 असतील आणि 4 हे बरोबर आहेत. तर हे जर 2 जर मरण पावले, 1 जर मरण पावला तर त्याचं डिसिजन हा अध्यक्ष नाही घेत. कोणाला अधिकार दिलेला आहे? या 2 फाउंडर मेंबरला. हा तिसरा कसा आहे? 2 मेले असतील तर हा एकाला अधिकार. ओके. त्याचा ठराव घेतला जातो. त्याचा ठराव ते स्कूल कमिटीमध्ये घेतील असं आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये शाळा समिती गठीत केव्हा होते? जुलैच्या पूर्वी. ते शिक्षकांना सेशन एंडला ती शाळा समिती संपते आणि शाळा समितीचे एकूण 6 सभा घेणं गरजेचं आहे. 6 सभा घेणं गरजेचं आहे. प्रत्येक 2 महिन्याला एक ॲव्हरेज जर आपण जर काढला तर. शाळा समिती बैठक कोण बोलवतं? मुख्याध्यापक. मुख्याध्यापकाने पत्र द्यावं कोणाला? अध्यक्षाला, की या दिवशी शाळा समितीची बैठक ठेवलेली आहे, तुम्ही या. त्यांनी सांगितलं आज नाही जमत, परवाला घे, तर परवाला घ्यायची. सर, फाउंडर मेंबर एकही जिवंत नसेल तर मग 3 तो अध्यक्ष देईल. तो संस्थेचा अध्यक्ष देईल तो. हा, म्हणजे टोटल झाले 4.
बहुत सारे प्रश्न हैं। नंबर 1, जर चॅरिटी कमिशनरने मॅनेजिंग कमिटीला अवैध घोषित केलं तर शाळा समितीमध्ये तर शाळा समिती अवेलेबलच नाही राहणार. मग सगळे होल पॉवर वेस्टेड विथ हेडमास्टर. शाळा समिती कोण करणार गठीत? नंबर 2, हां जर हेडमास्टर रेग्युलर नसला, हां इन्चार्ज हेडमास्टर, हां तर तर इन्चार्ज हेडमास्टरच आहे ना. अनेकदा असं असतो की इन्चार्जला फक्त सायनिंग अथॉरिटी असतो. बरोबर. सायनिंग अथॉरिटीचा अर्थ काय? नाही, सायनिंग अथॉरिटीचा अर्थ आहे फक्त त्याला सह्याचे पॉवर आहेत. पण रेग्युलर शाळा डे टू डे चालवण्यासाठी हेडमास्टर तर जरुरी आहे. म्हणूनच तर त्याला सायनिंग पॉवर दिलेत ना. समजा मॅनेजिंग कमिटी अस्तित्वात नाही म्हणजे डिस्प्यूटमध्ये आहे. आणि तर हेडमास्टर शाळा समितीची मीटिंग बोलावेल तर कुणाला तो बोलावणार? मी सांगतो ना माझं उदाहरण. माझी शाळा, माझी मॅनेजमेंट डिस्प्युटेड होती. ॲडॉक कमिटी दिली कोणी, चॅरिटीनी ॲडॉक कमिटी फॉर्म करून दिली. संस्थेच्या अध्यक्षाला तिथे अध्यक्ष ठेवलं. बाकी दोन्ही ग्रुपचे लोक 4 लोक त्याने घेतले. आणि समजा चॅरिटी कमिशनरने तसं नाही केलं तर का? चॅरिटी कमिटी कोणाला तरी पॉवर देईलच ना. ट्रस्ट तर चालली पाहिजे. ट्रस्ट तो रन होना चाहिए ना. ट्रस्ट तो चलना चाहिए. कोणाला तरी पॉवर देतीलच. असं कधीच होत नाही की ट्रस्ट थांबला आहे. मी आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या मॅनेजमेंटच्या अगेन्स्टमध्ये लढलो. बऱ्याचशा शाळेमध्ये सर शाळा समितीचे सदस्य कोण आहेत, अध्यक्ष कोण आहे, आणि ते आपल्याला शिक्षकांनी सदस्य मागायचं कोण? असते. टीचर कोणी सांगत नाही. नाही ते मागायचं. ते मागायचं ना. आपण मागायचं ना. आणि मास्तर जर शिक्षक या शाळा समितीची मीटिंग बोलवत नसेल, कारण दर 2 महिन्यांतर घ्यायची आहे. टोटल एका सत्रामध्ये 6 मिटिंगा घेणं गरजेचं आहे. दिस इज द कंपल्शन. शाळा समितीची विषय पत्रिका कोण तयार करेल? हेडमास्टर. जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने. कारण ड्रॉइंग अँड डिस्पर्सिंग अथॉरिटी कोण राहते? हेडमास्टर राहतो. सर म्हटल्याप्रमाणे जर त्यांनी सभा बोलवलीच नाही, बैठक बोलवलीच नाही शाळा समितीची, तर तुम्ही काय करता? शिक्षक लोकांनी कंप्लेंट द्यायची. ज्याचं काम असेल, ज्याचं काम अडलं आहे, तुमचे अर्जित रजा मंजूर करायची असतील, काय कराल? अर्जित रजेबाबत नियम असा आहे की तुमच्या रजा मंजूर झाल्यानंतरच तुम्ही युटिलाइज करू शकता. बऱ्याचशा शाळेमध्ये जर मॅनेजमेंट जसं म्हणलं तसं मुख्याध्यापक ऐकतात. ते ऐकतात. ते ऐकणारे जे मुख्याध्यापक आहेत ते आपला पॉवर त्यांना देत असतील तर त्याला आपण काय करणार? तेही इलिगल आहे. आणि आपण शिक्षणाधिकाऱ्यांना तक्रारी करून सुद्धा काहीच कार्यवाही होत नाही. कोण म्हणतं कारवाई नाही होत? मला सांगा, कोणता EO कारवाई नाही करत? युनियनकडे द्या. टीचर्सची सिनियरिटी शाळा समितीमध्ये कोणत्या प्रकारे तय होणार? शेड्यूलप्रमाणे जे आहे ते. म्हणजे असं म्हणणं आहे की रिझर्वेशन इथे सेवा ज्येष्ठतेमध्ये रिझर्वेशनचा संबंधच नाहीत ना सर. सेवा ज्येष्ठतेमध्ये रिझर्वेशनचा संबंध नाही आहे. सेवा ज्येष्ठता यादी जी तयार होते, समजा उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकच्या प्रमोशनसाठी, तर ते त्यात रिझर्वेशनचा माणूस त्याला
सेम असतं म्हणजे रोस्टरप्रमाणे. जर सिंगल पोस्ट आहे तर रिझर्वेशन लागत नाही. 2 पोस्ट असतील तरी रिझर्वेशन लागत नाही. बरोबर. पण 3री पोस्ट असेल तर मग रोस्टर बिंदू नामावली तपासली जाईल. तिसरी पोस्ट असेल बिंदू नामावली येईल ना. हो. आता बिंदू नामावलीमुळे रिझर्वेशनचा माणूस सिनियर झाला ना. हं, हे 1, 2, 3 हं. तर हा थर्ड रिझर्वेशनचा माणूस फर्स्ट किंवा सेकंडमध्ये जेव्हा त्याचा नंबर येईल तुम्ही बिंदू नामावली पहा. बिंदू नामावलीप्रमाणे ज्याचाही रोस्टर बिंदू येईल तर तो ही शुड बी प्रमोटेड. म्हणजे बिंदू नामावलीप्रमाणे चालेल हो. की बिंदू नामावलीप्रमाणे चालेल. सिनियर सेवा ज्येष्ठतेप्रमाणे चालणार नाही. जेव्हा 3 पोस्ट असतील तर सेवा तुम्ही जेव्हा सेवा ज्येष्ठ नाही तर हे तर सेवा ज्येष्ठतेवरचं डिस्कशन आहे ना. हे स्कूल कमिटीवरचं डिस्कशन नाही. आपण जेव्हा सेवा ज्येष्ठतेवर बोलू तेव्हा बोलू याच्यावर. मी याच्या शाळेतलं एक उदाहरण सांगतो. एक अप्रुव्हल देत नव्हता म्हणे, नाही म्हणे याचा बिंदूच नाही आहे म्हणे कशाचा रोस्टरचा त्या घरडेच्या. म्हटलं फक्त मला 1 मिनिट तर पाहिजे म्हणे. 1 मिनिटाशिवाय 60 सेकंदाशिवाय जास्त घेणार नाही म्हणे. कापगती येऊ होतं. आणि तो शिक्षक माझ्या घरी येऊन बसला आदल्या दिवशी आणि म्हणे मी तुमच्या घराच्या मागे रेल्वे लाईन आहे म्हणे, जाऊन आता ती आत्महत्या करतो म्हणे. मरतो. निघालाही त्याला पकडून ठेवलं. थांब. हेडमास्टर टीचर 4 मेंबर आता ही म्हणून हा पॅन आहे. और इसने हेडमास्टर ने मीटिंग नियमाप्रमाणे त्याने बोलवली. तर हा 3 मेंबर्स घेऊन शाळा समितीचे जे निर्णय होते 3 मेंबर्स सगळ्यांना नोटीस दिली आहे 7ही लोकांना. आणि नोटीस दिल्यानंतर ज्या दिवशी मीटिंग आहे त्या दिवशी ते सगळे एकत्रित झाले. त्याच्यापैकी फक्त हे 3च आले तुमच्या म्हणण्याप्रमाणे 3च आले. तर तो हेडमास्टर हे लिहू शकतो की ही जी मीटिंग आहे ही मीटिंग तुर्तास 1 तासासाठी काय कोरम अभावी पोस्टपोन करण्यात येत आहे. कोरम अभावी हे पोस्टपोन करण्यात येत आहे. ही मीटिंग 2 तासानंतर होईल, 3 तासानंतर होईल, उद्या होईल, परवा होईल. तेव्हा कोरमची आवश्यकता राहणार नाही. हे शेवटचं वाक्य महत्त्वाचं. हे शेवटलं वाक्य लिहिणं महत्त्वाचं आहे. आणि मग ही कॅन प्रोसीड. आताच आपल्याला विदर्भ शिक्षक संघाचे सरकार्यवाह श्री के.जे. चव्हाण सरांनी शाळा समितीची रचना, शाळा समिती स्थापना, शाळा समितीचे कार्य याबद्दल आपल्याला उपयुक्त अशा प्रकारचं अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला केलं. त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो.